घाटकोपरमध्ये मराठी कुटुंबाला अपमानकारक वागणूक दिल्याचा आरोप आहे। मांसाहार करतात आणि म्हणून अपमानकारक वागणूक दिली असा आरोप रहिवाशांनी केला आहे। गुजराती कुटुंबाकडून अपमानकारक वागणूक दिल्याचा आरोप आहे। मनसे पदाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या सदस्यांना या प्रसंगी जाब विचारलेला आहे। सोसायटीच्या अध्यक्षांनी राजीनामा देण्याची मागणी मराठी रहिवाशांनी केली आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठीचा मुद्दा ऐरणीवर आलाय। घाटकोपरमध्ये मांसाहारावरून मराठी कुटुंबाला हिणवल्याचं सांगत मनसेनं आरोप केलाय। गुजराती कुटुंबाकडून अपमानकारक वागणूक दिल्याचा रहिवाशांचा आरोप आहे। आणि दुसरी गोष्ट, परत जर मराठी माणसाच्या नादाला लागला, जर मराठी माणूस चुकतोय ना तर सोसायटी मराठी लोक गंदा आहे, मच्छी मटण खाते है, मराठी कुटुंबाला टोमणे मारत असल्याची ही तक्रार आहे। सगळे मराठी माणसं येतो आणि इथे काम सगळे येऊ का इकडे? आम्ही गुजराती लोक आहोत। तुम्ही मच्छी मटण खाता, त्याचा आम्हाला वास हो। तुम गंदे लोग है तो तुम मराठी में आके क्यों रह रहे भाई? मैं बोला उधर जाओ तुम, हे महाराष्ट्र हमारा है, हम इधर ही रहेंगे। काय पाऊल असणार तुमचं एकंदरीत? त्यांनी माफी मागावी, जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत त्याचा पिछा सोडणार नाही, नंतर रिसर्च तक्रार करणार मी। सोसायटीच्या अध्यक्षांना राजीनामा देण्याची मराठी रहिवाशांची मागणी आहे। तुला काय निवडून घेतलाय कमिटीवरती म्हणून काय रे? या घटनेनंतर सोसायटीतील रहिवाशांनी मनसे पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली। या घटनेनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि त्यांनी सोसायटीच्या सदस्यांना जाब विचारलाय। मराठी माणसाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिलाय। मराठी लोग गंदा है तो इधर क्यों आए? है क्या फिर? आणि हा पोल कसला पोल मतदानाला उभा आहे का? मेसेज पण 3 आता आम्ही पण सगळे मराठी माणसं येतो आणि इथे काम सगळे येऊ का इकडे? बोला पोल बनवलाय ना तो तुझ्या पोल नाही तर आम्ही लोखंडी पोल आणून टाकू। ही अशी भाषा वापरणारे आणि मराठी माणसांच्या वागणुकीबद्दल घृणा स्पष्ट व्यक्त करणाऱ्या लोकांना योग्य ते प्रायश्चित्त दिलं पाहिजे। की शासनानं ऑलरेडी याच्यावर समिती गठीत केलेली आहे। जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत, पोलीस अधीक्षक त्याच्यामध्ये आहेत। असा प्रसंग झाला तर त्यांनी सुमोटो त्याच्यामध्ये लक्ष घातला पाहिजे। माझी जी राजभाषा आहे याच्यावर जर कोण अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असेल, त्याचा बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर देखील कारवाई करण्याच्या कडक सूचना या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी स्वतः भाषेचा मंत्री म्हणून दिलेल्या आहेत।